कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी इचलकरंजीतील सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देऊन पाहणी केली। या भेटीत त्यांनी संपूर्ण शहराचा गुन्हेगारी विषयक आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी पत्रकार बैठक घेऊन जे कायदा सुव्यवस्था बिघडवतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय। महिलांच्या तक्रारींना पहिलं प्राधान्य दिलं जाईल असं सांगताना जे कोणी पोलीस तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करत असतील तर संबंधितांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी केलं। शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्याचं नियोजन केलं जाईल। तसंच शहरात बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरू केले जातील। कोणताही गुन्हा घडल्यास त्याची उकल करण्यासाठी पहिलं प्राधान्य सीसीटीव्हीला दिलं जाईल। जे पोलीस कामचुकारपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी गुप्ता यांनी दिलाय। जे गुन्हेगार मोक्यातून जामिनावर बाहेर आलेत त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई सुरू आहे। हद्दपार केलेले आरोपी शहरात दिसले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सचिन सूर्यवंशी आणि महेश चव्हाण उपस्थित होते।